धाराशिव जिल्ह्यात 51 पेक्षा जास्त हमीभाव केंद्र आहेत आणि ही केंद्र गेली 10 ते 12 दिवसापासून बारदाना नसल्यानं चालू नव्हती. मात्र आता बारदाना आल्यानं हा एक हमीभाव केंद्र आता चालू झाल्यानं शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळतो. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. मामा, आता केंद्र चालू झाली, काय भावना आहे तुमची? केंद्र चालू झालेला आहे, शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळालाय. तर हमी भाव 5328 शासन द्यायला लागलंय, तर चांगली गोष्ट आहे. आणखीन थोडं काय शासनानं वाढ केली तर चांगलं होईल. त्यामुळे तेवढ्या शेतकऱ्यांचा माल तर आपण घेऊ शकत आहोत. पुढल्या जर सेशन सोडेल तसं असा बारदाना येईल तर सोडता येईल. फक्त एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर बारदाना द्यावा. त्याचा काय शेतकरी आनंदात आहे, काय बोलतायत तुम्हाला? आहेत सध्या शेतकरी जर म्हणजे आनंदात शेतकरी नाहीतच सध्या. शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की लवकरात लवकर माल घ्यावा आमचा. कधी बारदान नसल्यामुळे आम्हाला माल खरेदी करता येणार तेवढा हाच प्रोसेस. आता किती दिवस पुरेल एवढा बारदाना? आता एक 5 दिवस पुरेल आपल्याकडे एवढा बारदाना आहे सध्या. इथून पुढे बी सुरळीत चालू राहावं, जेणेकरून शेतकऱ्याला अडचण निर्माण होणार नाही. रोजच्या रोज जेवढे मेसेज SMS पाठवलेत तेवढे वाहनं खाली होतील आणि बारदाना जर पुरेपूर भेटला तर लवकरात लवकर संपूर्ण शेतकरी सुरळीतपणे चालू राहतील. संपूर्ण शेतकऱ्याचा माल खरेदी केला जाईल. आता इथूनही पुढे बारदाना व्यवस्थित आणि सुरळीत मिळावा अशीच आता अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव.